नमस्कार मित्रांनो, PR टॉक शो मध्ये आपलं स्वागत करतो। आपण दौंड शहर असेल, दौंड तालुका असेल, दौंड तालुक्याच्या बाहेरील जे उद्योग व्यवसाय जे यशस्वी झालेले जे काही मंडळी आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊन आपण जनतेपर्यंत जे यंग जनरेशन आहे, जे युवक आहे त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण हा टॉक शो काढलेला आहे। त्यांना मोटिवेट करण्यासाठी आपण हे त्यांची मुलाखती आपण घेत असतो। आज आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे, प्रदीप बगाडे सर। ते दौंडमध्ये इंजिनियर आहेत आणि त्यांचा देखील प्रवास एक खडतर परिस्थितीतून झालेला आहे। अनेक झळा देखील त्यांनी सोसलेल्या आहेत। त्यांचंच आपण एक मुलाखत त्यांची आपण घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की त्यांना कोणत्या प्रकारे कशा प्रकारे त्यांना या अडचणी आल्यात, या अडचणीला मात देऊन ते इंजिनियर झाले आणि आता एक सक्सेसफुली एक बिझनेसमॅन म्हणून ओळखले जाते। तर आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। टॉक शो मध्ये आपलं स्वागत करतो। धन्यवाद सर। आपण तुमची माहिती घेणार आहे आणि तुमच्या माहिती संदर्भात आपण जे इंजिनियर पर्यंत आपला जो प्रवास आहे तो, आणि आपण ज्या पद्धतीने ज्या खडतर परिस्थितीतून आपण निर्माण झालात आणि जी परिस्थितीला आपण जी खडतर परिस्थिती त्याला मात करून आपण इथपर्यंत पोहोचलात, तर याचं एक यशस्वी वाटचाल आपली कशी झाली त्या संदर्भात आम्ही तुमच्याकडनं माहिती घेणार आहोत। तर आपलं थोडक्यात सर आपली थोडक्यात आपली माहिती द्या, आपला जीवन परिचय सांगा। नमस्कार सर्व प्रेक्षकांना। मी प्रदीप बगाडे। साधारणतः मी एक सामान्य कुटुंबातून जन्माला आलेलो आहे आणि जो प्रवास झाला, वास्तविक पाहता माझे वडील रेल्वे सर्वंट होते, परंतु त्या काळची परिस्थिती थोडीशी वेगळी होती। पगार जेमतेम असायचा आणि एकंदर भावंड आम्ही 3 जण, तर असा परिवार होता आमचा। तर ह्या परिवारामध्ये नक्कीच आमच्या वडिलांनी आईने आम्हाला शिक्षणासाठी खूप मोटिवेट केलं आणि खूप छान पद्धतीने शिक्षण देण्यासाठी आम्हाला प्रयत्न केलेत त्यांनी। परंतु त्यावेळची परिस्थिती सर अशी होती की एक तुटपुंजा पगार आणि त्या परिस्थितीत शिक्षण घेणं म्हणजे प्रत्येक पालकाचं एक आपल्या मुलांसाठी शिक्षण देण्यासाठी एक वेगळा प्रवास असायचा। खूप काटकसरीचं जीवन असायचं। अशा पद्धतीत आम्ही जीवन व्यतीत केलेलं आहे। अगदी तसं सांगायचं झालं तर सर, मी अगदी 4थी पर्यंत म्हणजे 4थी पास झाल्यानंतर 5वीला गेलो तोपर्यंत देखील माझ्याकडे स्लीपर नव्हती, अशी स्लीपर देखील नव्हती। अशा परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतलं आणि आज जे मुलं आपण पाहतोय, जे मुलं आज शाळेत जातात, अगदी म्हणजे प्ले ग्रुप पासून, तर त्यांची जी परिस्थिती आहे आणि त्यावेळेसची परिस्थिती वास्तविक पाहता आम्ही ज्यावेळेस शाळेत जायचो त्यावेळेस जे दप्तर घेऊन जायचो ना, त्या हातात पिशवी असायची आणि अशा परिस्थितीत आम्ही शिक्षण घेतलेलं आहे सर। प्रत्येक ठिकाणी जो आपला जन्म असतो, तर जन्माच्या ठिकाणावरून आपला ज्या ठिकाणी आपला जन्म झाला, आपण कुठं राहिला, तर आपला जन्मस्थान कुठं आहे आणि आपण अगोदर कोणत्या ठिकाणी राहतो? हे तर खूप महत्वाचं आहे, कारण माझं जन्मस्थान दौंडच आहे। दौंडमध्ये सिद्धार्थनगर म्हणून आहे, अगदी तिथे माझा जन्म झालेला आहे। आणि ज्या परिसरात मी वाढलो ना, तिथं त्या परिसराकडे खरं पाहिजे तर लोकांचा बघण्याचा कल थोडासा वेगळा आहे, परंतु नक्कीच आपण ज्या पण परिसरात राहतो तिथं जर आपण योग्य पद्धतीने योग्य मार्गक्रम करत जर आपण नक्कीच अभ्यासाची गोडी ठेवून जर आपण वाटचाल करत राहिलो तर यश नक्कीच संपादन करू शकतो सर। या क्षेत्रामध्ये येण्याचं आपलं मन कसं वळलं या क्षेत्रात? कारण ज्या ठिकाणी तुम्ही राहतात, आता तुम्ही म्हणालात की ज्या एरियामध्ये तुम्ही राहत होता, पण लोकांचा जेमतेम जो विचार करण्याचा दृष्टिकोन असेल आणि पाहण्याचा दृष्टिकोन असेल, त्या एरियाला वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं। मात्र तुम्ही त्या ठिकाणी तुमचा जन्म झाला आणि तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आले। ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा जो तुमचा कल आहे तो कसा काय वळाला ह्या क्षेत्रात? खूप छान प्रश्न आहे सर तुमचा। वास्तविक पाहता सर, मला थोडीशी कला गुण खूप माझ्यामध्ये पहिल्यापासूनच होते आणि मला हे क्षेत्र खरंच खूप आवडत होतं, परंतु एक जेमतेम परिस्थिती असल्या कारणाने आणि थोडासा अभाव म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव, कारण वडील 4थी पास, आई 7वी पास अशी परिस्थिती, त्यामुळे मार्गदर्शन नव्हतं।
आणि अशा मार्गदर्शन नसल्या कारणाने थोडस मी वेगळ्या परिस्थितीकडे वळलो होतो की प्रत्येक कुटुंबात काय वाटतं सर की आपल्या मुलाने बाबा नोकरी करावी, नोकरी करून 2 पैसे मिळवावे असं प्रत्येक कुटुंबात वाटतं. आणि तसंच माझ्याकडून देखील तशी अपेक्षा केली होती, परंतु मी अगदी प्रामाणिकपणे सांगितलं होतं की मला शिक्षण घ्यायचंय, मला काहीतरी करायचंय, माझ्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते नक्कीच आमच्या वडिलांनी ओळखले होते आणि त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत मी जिवंत आहे ना अगदी तोपर्यंत तू ते काम करू शकतो शिक्षण घेण्याचं. ह्या क्षेत्रात तुम्ही या क्षेत्रात काम करत असताना आता तुम्ही गरिबीतून वर आलात, ती परिस्थिती, आणि जे हाय लेवलचे असेल, जे ज्यांना अगोदरपासून बापदादांपासून प्रॉपर्टी आहे, त्या लोकांचा पण ह्या क्षेत्रामध्ये जो जम बसवलेला होता, त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालण्याच्या वेळेस आपल्या त्यावेळेस अडचणी कोणत्या आल्या? वास्तविक पाहता तर तसे पाहिलं तर सर खूपच अडचणी, म्हणजे ज्या कम्युनिटीमधून मी जन्माला आलो ना सर, त्या कम्युनिटीला पाहण्याचा दृष्टिकोन आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत, तरी देखील आज देखील पाहण्याचा कल थोडासा वेगळा आहे. आणि नक्कीच तुम्ही जे मला प्रश्न केला ना, तो प्रश्न प्रत्येक युवकाला अगदी भेडसावणारा हा प्रश्न आहे. कारण आज देखील अगदी कुठलंही तुम्ही काय करता, तुमच्याकडे काय क्वालिटी आहे, यापेक्षा देखील आज तुम्ही कुठल्या जातीतून आलाय ह्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप मोठा आहे सर आज आपल्या समाजामध्ये. आता सर दौंड तालुक्यात असेल, पुणे जिल्ह्यात असेल, आता तुम्ही या क्षेत्रामध्ये आला, या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुमचा जो प्रवास अडचणीचा प्रवास राहिला, त्या अडचणीच्या प्रवासाला तुम्ही मात देत तुम्ही आता चांगल्या एक सक्सेसफुल बिझनेसमॅन झालात. तुमच्या साईट किती चालू आता तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर, आणि तुम्ही कितीपर्यंत सक्सेसफुली तुमचं जे काम आहे ते तुम्ही सक्सेस केलेलं आहे? ॲज अ बिल्डर म्हणून सर मी आता 5-6 साईट सुरू आहेत माझ्या, आणि एक माझं स्वप्न होतं की माझ्या वडिलांच्या नावाने एखादी स्कीम करावी, आणि त्या दृष्टीने मी खूप छान पाऊल उचललं. आणि त्याला माझ्या मित्र परिवाराकडून, आपल्यासारख्या अगदी चांगल्या सदिच्छा असणाऱ्या व्यक्तींकडून खूप मदत झालेली आहे मला. आणि त्यातून मी एक माणिक विश्व असं एक संकुल उभारलेलं आहे, आणि तिथं माझ्या वडिलांचं नाव मी त्या परिसरातील इमारतीला दिलेलं आहे. याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो सर. त्या पूर्वीच्या तुम्ही ज्या परिस्थितीतून तुम्ही वर आला, त्या मोमेंटला ज्या अडचणी येतात, त्या अडचणीतला माध्यम तुम्ही इथपर्यंत पोहोचतात. पण आताच्या घडीला आणि आता जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये ह्या उद्योग व्यवसायामध्ये कसे दिवस आहेत? येस, वास्तविक पाहता सर जसे जसे दिवस चांगले येत गेले, खूप छान होतं. आणि नक्कीच जो माझा बांधकाम व्यवसाय आहे त्या व्यवसायाला खूप छान गती आली होती. परंतु मध्यंतरी जो पॅन्डेमिक इयर आला, आपला कोविडचा काळ आला, आणि ह्या कोविडच्या काळामध्ये थोडीशी खीळ बसली आपल्या ह्या व्यवसायाला माझ्या. आणि नक्कीच अशा परिस्थितीत देखील बघा, माझं जे भांडवल आहे ना, हे माझे जे परिवार आहे, लेबरच आहे, हे मला खूप मदत केलेली आहे त्यांनी. कारण त्यावेळेस त्यांनी सर, आता माझ्याकडे 40 लेबर आहेत आणि जवळपास 9 एक कॉन्ट्रॅक्टर काम करतात माझ्याकडे. 40 लेबर आणि 9 कॉन्ट्रॅक्टर आपले काम. हा उद्योग करत असताना, या उद्योगाच्या व्यतिरिक्त हा उद्योग करत असताना हा उद्योग करत असताना जोडधंदा म्हणून तर नाही केलं तरी माझं तर मते आहे. पण तुम्हाला करा, तुम्ही अनुभवी आहात या क्षेत्रातले, आणि हा उद्योग करत असताना ह्या उद्योगासोबत अनेक असं कोणता जोडधंदा करू शकतो का? नक्कीच करू शकतात सर, परंतु हा जो व्यवसाय असा आहे ना, जर तुम्ही चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा आणि क्वालिटी जर मेंटेन केली ना, तर तुम्हाला ह्या क्षेत्रात कुठंही मरण नाही. इतरांनी देखील या क्षेत्राचा कसा उपयोग केला पाहिजे? छान प्रश्न आहे सर तुमचा. बघा, जे नवीन पिढी आहे ना, जे नवीन मुलं ऍज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून बाहेर पडतील, किंवा ऍज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून ज्यांना कोणाला काम करायचं असेल, असे काही युवक असतील, तर त्यांना एक मोलाचा संदेश देईल की खूप छान तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी या क्षेत्रामधून आहे, खूप छान काम आहे. कारण हे क्षेत्र असं आहे की याला निर्बंध नाहीये, इथं तुम्ही कितीही काम करू शकता. फक्त तुमच्यामध्ये चिकाटी पाहिजे, एक आत्मविश्वास पाहिजे, आणि प्रामाणिकपणा पाहिजे, आणि एक तुम्ही क्वालिटी मेंटेन केली पाहिजे सर. एक महत्वाचा मुद्दा आहे, मोटिवेट करण्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवतोय, मुलांना मोटिवेट करण्याचं काम करतोय.
ह्या मुलाखतीमध्ये अनेक मुलाखती घेतो, त्या मुलाखतीमध्ये अनेक प्रश्न देखील करतो. महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही उत्तर देताय का नाही देता आता तुमच्या हातात आहे. ह्या बिझनेसमध्ये तुम्ही बिझनेस करताय, इन्कम कसा आहे? इन्कम आकड्यामध्ये इन्कम सांगितलं जरा बेस्ट होईल, अजून तरी आकड्यामध्ये सांगितलं तर बेस्ट होईल. आणि त्या पद्धतीने तुम्हाला कसं वाटतं या संदर्भात? वास्तविक आता कसं असतं सर, बाईचं वय आणि माणसाचं इन्कम विचारला नाही पाहिजे या मताचं मी आहे. आणि नक्कीच तुम्ही विचारला आहे तर या गोष्टीत मी सांगेल की तुम्ही परिपूर्ण होताल आणि परिपूर्ण जीवन जगताल आणि तुम्ही तुमच्या समाजासाठी काहीतरी करायला योगदान देताल, या पद्धतीचं नक्कीच तुम्हाला यातून इन्कम मिळणार आहे. आता ह्या युगामध्ये आता ही जी पिढी आहे, युवक आहे, व्यसनाधीन देखील जात आहेत आणि अनेक युवकांना रोजगार देखील उपलब्ध नसल्यामुळे युवकांना अनेक अडचणी देखील येत आहेत. आता सर्वजण सरकारी नोकरीच्या पाठीमागच धावण्याचा प्रयत्न करतात. आता कुठेही मुलगी बघण्यासाठी गेलं तर एकच म्हणतात की तुमच्या मुलाला सरकारी नोकरी आहे का, बरोबर ना? बिझनेस म्हणलं तर म्हणतात की बिझनेस पुढं तुझा बिझनेस सक्सेस होईल का नाही होईल मला माहिती नाही, परंतु माझी मुलगी मात्र रस्त्यावर येईल. पण आता सरकारी अनेक आता युवक आहेत, शिकले सवरले आहेत, आता सरकारी नोकरी देखील लागताना दिसत नाहीये माझ्या मते तरी. तर सरकारी नोकरीच्या पाठीमागं ठीक आहे, प्रत्येकाची इच्छा असते सरकारी नोकरी केली पाहिजे, पण ही सरकारी नोकरी करत असताना स्वतःचा बिझनेस तयार करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे का फक्त सरकारी नोकरीच्या पाठीमागं धावून उभं राहिलं पाहिजे की मला सरकारी नोकरीच पाहिजे? ह्या दोन, सरकारी नोकरी आणि बिझनेस, ह्या दोन्ही मधला फरक सांगा. सर खरं सांगायचं तर मी देखील खूप प्रयत्न केलाय बरं का, सरकारी नोकरीसाठी खूप प्रयत्न केला, परंतु नक्कीच माझ्या बाजूने मला व्यवसायाची संधी माझ्याकडे असेल असं मला वाटतं आणि म्हणून मला नक्कीच सरकारी नोकरी लागली देखील नसेल. कारण सरकारी नोकरीत एक मर्यादा असते, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, ती मर्यादा इथं तुम्हाला मिळत नाही. त्याच्यात इथं तुम्हाला अफाट अशा अमर्याद तुमच्याकडे संकल्पना असतात, अमर्याद अशा तुमच्याकडे चॅलेंजेस असतात, अमर्याद असं तुम्हाला काम करायची संधी असते आणि ह्या संधीचं सोनं करायचं असेल तर नक्कीच तुम्ही व्यवसाय केला पाहिजे. माझ्या मते तुम्ही युवकांना एक संदेश देताय की व्यवसायाकडे, बिझनेसकडे देखील तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. तर त्याचबरोबर युवकांनी व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे, हे तर तुमचं कन्फर्म आहे. आपण आता त्यांचं काय की जे मुलीचे आई वडील असतील ते मुलांना टोचतात की सरकारी नोकरीच पाहिजे, अशा मुलींच्या आई वडिलांना आपण काय संदेश द्याल आमच्या टॉक शोच्या माध्यमातून? खूप छान प्रश्न आहे सर. बघा, म्हणजे प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलीने खूप छान असं जीवन जगावं, तिच्यासाठी असा साथीदार निवडावा की त्याने आपल्या मुलीला भरभरून असं प्रेम द्यावं, भरभरून अशा तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्यात. परंतु मला असं वाटतं की नोकरीपेक्षा व्यवसाय करणारा जो व्यक्ती आहे, व्यवसाय करणारी जी व्यक्ती आहे ना, ती त्यांच्या मुलीची पूर्ण इच्छा पूर्ण करू शकते, जी नोकरीत होणार नाही. तुमचं व्यवसायामध्ये आपण व्यवसाय करत असताना व्यवसायाच्या अगोदर आपला विवाह कधी झाला? येस सर, माझा विवाह सर 1994 1 मे 1994 रोजी झालेला आहे आणि बिझनेस मध्ये नव्हतो सर, मी शिकत होतो आणि त्यावेळेस मला खरं माझा विरोध होता या विवाहासाठी आणि मी माझ्या वडिलांकडे, माझ्या आईकडे देखील असं बोललो होतो की नाही मला आता लग्न करायचं नाही. तर माझ्या वडिलांनी विचारलं काय प्रॉब्लेम आहे तुझा? तर मला म्हणलं मला शिकायचंय. तर माझ्या वडिलांची इतकी मोठी पुण्य आहे सर माझ्यासाठी की मी तर शिकत होतो, माझे मुलं आणि मी बरोबरच शिकत होतो, एवढं त्यांनी मला शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं आणि असे वडील प्रत्येकाला लाभावं अशी मी खरंच म्हणजे प्रार्थना करेल की असे वडील प्रत्येकालाच लाभले पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रामजी सारखे पिता लाभले, अगदी त्याच पद्धतीचे माझे वडील माणिकराव बगाडे हे मला लाभलेले आहेत आणि त्यांचं ऋण मी कधीही फेडू शकणार नाही सर. सर, आपण बिल्डर क्षेत्रामध्ये आहात आणि त्याचबरोबर आपण अनेक आपण वेगळ्या प्रकारात देखील काम करत. असं आमच्या माहितीनुसार आम्हाला असं समजतंय की आपण
आरोग्यविषयक आपण एक सल्ला देत आहे युवकांना, तरुणांना आणि अनेक वयस्कर लोकांना की आपण सल्ला देतात. हे याचं काय फॉर्म्युला काय, आरोग्याचं काय काय करता काय? हा जो व्यवसाय, बांधकाम व्यवसाय आहे, तो करत करत मी देखील एक अशा परिस्थितीत आलो होतो की माझी मिसेस होती, तिला खूप त्रास व्हायचा आणि अशा परिस्थितीत मला असं जाणवलं की येस, आपण देखील आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग आम्ही सुरुवातीला एक्सरसाइज करायला लागलो एका माध्यमातून आणि नक्कीच तिथं एक्सरसाइज वर्कआउट करायला लागलो. वर्कआउट करता करता सेशन ऐकायला लागलो आणि नंतर मी त्या कम्युनिटीशी इतकं जवळीक झालं की आम्ही स्वतः नंतर खूप छान पद्धतीने असं वर्कआउट घ्यायला लागलो आणि सेशन देखील मी आरोग्याच्या संदर्भात द्यायला लागलो. आणि हे देत असताना ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला, म्हणजे तरुणांना तर मी खरंच सांगेल की तुम्ही पहाटे उठलंच पाहिजे, तुमची सुरुवात पहाटेची झाली पाहिजे, रात्री तुम्ही 10 ते 10:30 पर्यंत झोपलंच पाहिजे आणि तुम्ही हेल्दी राहिलं पाहिजे, हेल्दी कम्युनिटीशी जोडलं पाहिजे. कारण आज ज्या परिस्थितीत आपण आहेत ना सर, ही परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कारण आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या ठिकाणी आपण जे खातोय ते योग्य पद्धतीचं अन्न, म्हणजे पौष्टिक अन्न आपल्याला नक्कीच मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की खूप सारे पेस्टिसाइड होतात आहे. जे पण मी माफी मागेल माझ्या शेतकरी बंधूंची, परंतु आज परिस्थिती नक्कीच त्यांच्या देखील हाताबाहेर गेलेली आहे. पेस्टिसाइड केल्याशिवाय कुठलंही उत्पादन, नक्कीच त्या पद्धतीचं उत्पादन मिळत नाही, म्हणून त्यांना ते पेस्टिसाइड वापरावंच लागतं. अशा रासायनिक प्रक्रिया केलेले खाद्य जर खाऊन आपण नक्कीच वेगवेगळ्या आजारांना सामोरे जातोय. आणि हे न करण्यासाठी आपण नक्कीच व्यायाम केला पाहिजे, पहाटे उठलं पाहिजे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक हे तिन्ही गुणांचं संपादन आपण नक्कीच केलं पाहिजे. तुम्ही सर हे काम करत असताना तुम्हाला पुन्हा एकदा पहाटे उठणे, एक्सरसाइज करणे, पुन्हा एकदा परत सकाळी फ्रेश होणे, पुन्हा एकदा आपल्या साईडवर जाणे, असा थकवा जाणवत नाही का आपल्याला? बिलकुल नाही सर. बघा, मी पहाटे 4:30 वाजता उठलेलो आहे आणि 4:30 वाजता उठल्यानंतर 5 ते 5:15 मेडिटेशन असतं. खूप छान पद्धतीने मी मेडिटेशन करतो. त्यानंतर 1 तासाचं वर्कआउट असतं आणि आज वर्कआउट आम्ही दोघांनी, मिस्टर आणि मिसेस, आम्ही दोघांनी घेतलं आणि आम्हाला बऱ्याच जणांनी फॉलो केलेलं आहे. खूप छान वाटतं. कारण ज्या वेळेस आपण वर्कआउट करतो ना, म्हणजे एक्सरसाइज करतो ना, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एक हॅपी हार्मोन्स सिक्रेट होत असतात आणि हे हॅपी हार्मोन्स आपल्याला दिवसभर आनंदी ठेवण्यासाठी सर मदत करत असतात. आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य सेवा देखील देत आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आता हे आरोग्याविषयी तर झालं, पण आपण बिल्डर म्हणून समाजासाठी, समाजाची बांधिलकी म्हणून समाजासाठी काय काय देण्यासाठी असं काही संकल्पना आहे का आपल्या माइंडमध्ये? नक्कीच आहे सर. बघा, मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनी एक संकल्प केलेला आहे की नक्कीच आपण एखाद्या त्या स्तराला आल्यानंतर आपण आपल्या समाजामधून, म्हणजे माझ्या कास्टच्याच नाही, जे होतकरू विद्यार्थी आहे, हुशार विद्यार्थी आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण दत्तक घ्यायचंय. दत्तक म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी दत्तक घ्यायचंय आणि कमीत कमी असे 2 तरी विद्यार्थी आपण घडवायचे. जाता जाता आपण युवकांना काय संदेश द्याल? येस, खूप छान प्रश्न आहे सर. नक्कीच आपल्या या टॉक शोच्या माध्यमातून एक नक्कीच युवकांना संदेश देईल की तुम्ही कुठल्याही नोकरीच्या मागे न लागता तुम्ही व्यवसाय करा आणि व्यवसायामध्ये तुम्ही जिद्द ठेवा, आत्मविश्वास ठेवा, क्वालिटी मेंटेन करा. तुमच्याकडे यश भरभरून येणार आहे आणि तुमच्याकडे ज्या वेळेस पैसा येईल त्यावेळेस तुम्ही ज्या समाजातून आलेला आहे, ज्या स्तरातून आलेला आहे, ते कधीही विसरू नका, हे मी नक्की सांगायचं. सर, आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आपण या क्षेत्रामध्ये कसे आलात आणि आपला जन्म कोणत्या ठिकाणी झाला, ज्या एरियाला लोक वेगळ्या पद्धतीने बघायचे त्या लोकांचं तोंड देखील आपण बंद करण्याचं काम केलं. का तिथून पत्रकार देखील उदयास आलेले आहेत, वकील देखील उदयास आलेले आहेत, पोलीस देखील उदयास आलेले आहेत, एक इंजिनियर, बिल्डर देखील त्या ठिकाणावर उदयास आलेले आहेत. तर नक्कीच अशा लोकांना आपण अशा लोकांचं तोंड बंद करण्यासाठी देखील आपण काम केलेलं आहे. आणि आपण आपल्या टॉक शोच्या माध्यमातून युवकांना मोटिवेट करण्याचं काम देखील आपण केलेलं आहे. तर आपण चांगल्या प्रकारे जे बिझनेस आपला आहे दौंड तालुक्यात, जिल्ह्यात आहे, तर आपण तो व्यवस्थितरित्या अजून यशस्वी कराल. आमच्या टॉक शो तर्फे तुम्हाला अधिक शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते बिल्डर आहे प्रदीप बगाडे. त्यांनी चांगल्या प्रकारे
त्या या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण, या क्षेत्रामध्ये कसे वळाले आणि त्याचबरोबर त्यांनी कशा प्रकारे अडचणीला मात देऊन या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेत ते देखील आपल्याला त्यांनी सांगितलं आहे. आणि जाता जाता युवकांना आणि मुलींच्या आईवडिलांना देखील एक चांगला संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच आमच्या टॉक शोच्या माध्यमातून आपलं मनापासून आभार व्यक्त करतो सर. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्यासोबत होते हे प्रदीप बगाडे. तर त्यांच्यासोबत आपण चांगल्या गप्पा, एक मेळाव गप्पा मारलेल्या आहेत. तर आमचा या टॉक शोच्या माध्यमातून आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतोय, मोटिवेट करण्याचा युवकांना प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, आमचा हा टॉक शो चांगल्या कमी वेळामध्ये चांगली भरारी घेतोय. तर सर्वांना विनंती राहील, आमच्या टॉक शोला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून आम्हाला सहकार्य करा. लाईक केलं तर खूप छान, आणि त्याचबरोबर आपण कमेंट केली तर तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही चांगले अजून या प्रकारे अजून देखील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे सर्व क्षेत्रातले लोकांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या PR टॉक शोला सहकार्य करा. धन्यवाद.